मुंबईमधील गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळावं यासाठीचे गेल्या कित्येक दिवसांपासूनचे प्रयत्न, मात्र मुंबईतच 1,00,000 घरं उपलब्ध होणार असल्याचं खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं। गेल्या काही वर्षांपासून काय परिस्थिती आहे याचा धांडोळा घेणारा आमचा हा वीकेंड स्पॉटलाइट पाहूया। गिरणी कामगारांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार। गिरणी कामगारांसाठी 1,00,000 घरं बनवणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। मुंबईतील गिरणी कामगार अनेक वर्षांपासून घरापासून वंचित आहे। मुंबईतच गिरणी कामगार म्हणून हक्काचं घर मिळावं यासाठी धडपडणाऱ्या कामगाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयानं घर मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय। अनेक वर्षापासून गिरणी कामगारांना घरं मिळालेली नाहीत आणि जी घरं मिळाली आहे ती मुंबईच्या बाहेर म्हणजे पनवेल किंवा वसई विरार या ठिकाणी असल्यानं गिरणी कामगारांची घरं घेण्यास नकार दिलेला होता। त्यामुळे मुंबईत आपल्या घरांचं स्वप्न राहील का असा प्रश्न गिरणी कामगारांच्या समोर उभा असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगारांसाठी 1,00,000 घरं तयार होणार असल्याचं म्हटलंय। त्यामुळे महायुती सरकारकडून तरी आपल्याला न्याय मिळेल असं गिरणी कामगारांना वाटतंय। दादर येथील कोहिनूर मिल कंपाऊंडमध्ये नरेश म्हात्रे 50 वर्षापासून राहतात। त्याच मिलमध्ये ते काम करायचे। संप झाला आणि मिल बंद पडली। आजही ते कोहिनूर मिल कंपाऊंडमधील 10 बाय 10च्याच घरात राहतात। कोहिनूर मिलला काम करतो। कोहिनूर मिलला राशन खातं होतं, त्याला रिंग डिपार्टमेंट म्हणतात। त्या डिपार्टमेंटमध्ये यांचे भाऊ माझ्याबरोबरच काम करत होते। मी 5 वर्ष काम केलं, त्यानंतर 1982ला संप झाला असं आहे। त्याच कोहिनूर मिल कंपाऊंडमध्ये हरिश्चंद्र पाटील आणि त्यांच्या पत्नी हर्षदा पाटील या 50 वर्षापासून राहत आहे। आमच्या 2 पिढ्या इथे चाळीत गेल्या, मात्र हक्काचं घर काही मिळालं नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणेचा विचार करता हे आश्वासन पूर्ण होईल का असा प्रश्न संदीप बोबडे या तरुणाला पडलाय। आम्हाला मिळालीच पाहिजे, कारण 1922 सालापासून आमचे चाळी आहेत। 3री पिढी आहे। हो 3री पिढी आहे। प्रयत्न पुष्कळ वेळेला केलेत, पण ते काय सफळ झालेलं नाहीये। आता सफळ असं वाटतंय आणि व्हायलाच पाहिजे। 120 वर्षे होऊन गेली चालीनं आमच्या, तर आम्हाला घरं पाहिजे, कारण झोपडपट्टीवाल्यांना लगेच भेटतात ना, आम्हाला का नाही भेटत? आम्हाला पण पाहिजे ना असं। हो, 4थी पिढी आमची आहे। मागण्या केल्या भरपूर, उपोषण झाली, सगळं झालं, पण आम्हाला घरच नाही भेटली। आम्हाला घरं पाहिजेच। अजून 5 वर्षात 1,00,000चं घराचं स्वप्न गिरणी कामगारांना हे म्हणजे गाजर दाखवण्याचं काम आहे। आशा वाटते, पण त्यांना जागा कुठे आहेत? यांनी जागा ऑलरेडी बिल्डरांच्या घशात किंवा अदानी अंबानीच्या घशात घातलेल्या आहेत। त्या जागा पाहिजेत ना। पण गिरणी कामगारांना जी घरं द्यायची आहेत त्यांना जागा कुठे आपल्याकडे? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहनिर्माण धोरण तयार करण्याचा निर्णय घेतलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये याचा आढावा घेण्यात आला। जे गिरणी कामगार महाराष्ट्रातल्या मूळ गावी स्थलांतरित झालेत त्यांना तिथेच घरं देता येतील का याची चाचपणी करण्याचे निर्देश देखील गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत। या पुढच्या काळामध्ये गिरणी कामगारांना मुंबई MMR मध्ये 1,00,000 घरं कशी निर्माण करता येतील त्याच्यावर काल एक आम्ही धोरण तयार केले आणि नक्की त्याच्यामधून लोकांना मुंबईतल्या गिरणी कामगाराला त्याचं हक्काचं घर मिळावं यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच त्यांना घर मिळेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलंय। मात्र शिंदेंचं आश्वासन पूर्ण होणार का? मुंबईतच गिरणी कामगारांना घरं मिळणार का असा सवाल गिरणी कामगारांना पडलेला आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।